प्रॉब्लेम वाचायच्या अगोदर थोडस मी काल काय झालं ते सांगतो. काल आपण बघितलं बघा ऑप्टिमम डिझाईन. ऑप्टिमम डिझाईन म्हणजे काय की एखादं तुम्ही गोष्ट डिझाईन करायला घेतली, मशीन एलिमेंट म्हणजे एक टू व्हीलर, तर टू व्हीलरचे डिझाईन नंबर ऑफ डिझाईन अवेलेबल आहेत. म्हणजे काय, आपण गाड्यांची वेगवेगळ्या कंपन्यांची नावं घेतली म्हणजे तेवढ्या डिझाईन अवेलेबल आहेत. मग त्याच्यामधली ऑप्टिमम डिझाईन आपल्याला जर ठरवायचं असेल, जर समजा मला ऑपरेटिंग कॉस्ट मिनिमम पाहिजे, ऑपरेटिंग कॉस्ट मिनिमम पाहिजे म्हणजे गाडीचं ॲव्हरेज जास्त पाहिजे. मग जास्त ॲव्हरेजवाली जी गाडी असेल आणि मिनिमम कॉस्ट मध्ये मला जी मिळेल ती म्हणजे माझं ऑप्टिमम डिझाईन असणार. समजा मला काय, मी रेसिंगसाठी गाडी वापरणार आहे त्यातली, मग त्यातली जी गाडी हायेस्ट स्पीड देईल किंवा मिनिमम टाइम मध्ये मॅक्सिमम स्पीड अचीव्ह करेल ती जी गाडी असेल ती म्हणजे काय असणार, ऑप्टिमम असणार. ठीक आहे, म्हणजे ऑप्टिममचा तुम्ही जो क्रायटेरिया लावताय त्याच्याप्रमाणे तुम्हाला ऑप्टिमम डिझाईन मिळेल. मग जेवढे डिझाईन तुमच्याकडे अवेलेबल आहेत, म्हणजे आता 4 गाड्या अवेलेबल आहेत समजा, हे 4 डिझाईन आहे, तर याला म्हणतो आपण ऍडिक्वेट डिझाईन, म्हणजे नंबर ऑफ डिझाईन अवेलेबल आहे. त्यातला जो आपल्याला ऑप्टिमम पाहिजे म्हणजे ऍव्हरेज प्रमाणे किंवा कॉस्ट प्रमाणे, तर ज्याच्याप्रमाणे पाहिजे त्यातला जो ऑप्टिमम येईल तो म्हणजे तुमचा ऑप्टिमम डिझाईन असणार. तो ऑप्टिमम डिझाईनसाठी तुम्हाला क्रायटेरिया लावायचा. त्यानंतर याचे डिझाईन पॅरामीटरचे आहेत. डिझाईन पॅरामीटर्स हे 3 टाईपचे असतात, एक फंक्शनल, दुसरा मटेरियल, तिसरा जॉमेट्रिकल. म्हणजे काय, समजा टू व्हीलरचं काम काय आहे, तर टू व्हीलरनं आपल्याला ट्रान्सपोर्टेशनसाठी यूज करायला पाहिजे, म्हणजे त्याची व्हील फिरायला पाहिजे, हे त्याचं काम आहे. जर समजा त्याची व्हील फिरायचे बंद झाले याचा अर्थ तुमचं डिझाईन फेल झालं. त्यामुळे कुठल्याही डिझाईनचं पहिलं महत्वाचं काम काय असते की फंक्शनल रिक्वायरमेंट त्याचं पूर्ण करायला पाहिजे, म्हणजे त्याची व्हील फिरायलाच पाहिजे, हे त्याचं पहिलं फंक्शनल रिक्वायरमेंट. म्हणजे 4 गाड्या घेतल्या हे त्याची व्हील फिरताय म्हणजे त्यानं फंक्शनल रिक्वायरमेंट पूर्ण केली. हे पूर्ण केल्यानंतर मग ऑप्टिममला जायचं. मग आता ऑप्टिमम कशासाठी पाहिजे, कॉस्टसाठी पाहिजे, ॲव्हरेजसाठी पाहिजे, ते बघून मग त्याप्रमाणे चेंज करायचं. म्हणजे जे काम दिले ते काम व्हायलाच पाहिजे, म्हणजे फंक्शनल रिक्वायरमेंट. त्यानंतर डिझाईनच्या इक्वेशन मध्ये काही अशा गोष्टी असतात, म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, पॉइझन्स रेशो, अल्टिमेट स्ट्रेस, यील्ड स्ट्रेस किंवा डेन्सिटी, हे सगळे मटेरियल पॅरामीटर्स आहेत बघा. हे मटेरियल पॅरामीटर्स कुठल्या पण इक्वेशन मध्ये येतील, पण हे इंडिव्हिज्युअली तुम्ही चेंज करू शकत नाही. म्हणजे एखाद्या मटेरियलची डेन्सिटी आणि दुसऱ्या मटेरियलचा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी घेऊन चालणार नाही. जे मटेरियल सिलेक्ट केले त्याचा जो आणि त्याचा जी घ्यायला पाहिजे. त्यामुळे ह्या व्हॅल्यू काय आहेत, सगळ्या एकमेकावरती डिपेंड आहेत, ते म्हणजे मटेरियलवरती आहेत. ठीक आहे, ह्या इंडिपेंडेंट नाही आहेत. त्यानंतर जॉमेट्रिकल पॅरामीटर्स म्हणजे काय, जी जॉमेट्री रिप्रेझेंट करतात ते पॅरामीटर्स, म्हणजे लेंथ, डायमीटर, त्याच्यानंतर मी अजून गिअरसाठी गोष्ट सांगितल्या, मॉड्यूल, पिच लेंथ. ठीक आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा टीप, हे सगळं म्हणजे काय बघा जॉमेट्रिकल पॅरामीटर्स आहेत. मग हे 3 पॅरामीटर सोडून अजून आपल्याला एखाद्याची किंमत दिली. किंमत म्हणजे काय, समजा मला सांगितलं की तिथं पॉवर जे ट्रान्समिट करायची ती 30 किलोवॅट आहे, दिलेली आहे बघा, पॉवर ट्रान्समिट करायची 30 किलोवॅट आहे, ही एक परफेक्ट किंमत दिल्या. जर अशी एखादी परफेक्ट किंमत दिली असेल तर त्याला पाहून आपण म्हणतो काय, स्पेसिफिक पॅरामीटर, म्हणजे त्याची व्हॅल्यू आता बदलू शकत नाही, स्पेसिफिकच दिल्या आणि ती स्पेसिफिकच राहणार. ठीक आहे, कधी कधी काय करतात, डायमीटरची रेंज 40 ते 60 असू दे, म्हणजे ती एका रेंज मध्ये दिल्या, त्याला म्हणायचं लिमिट पॅरामीटर. लिमिट पॅरामीटर म्हणजे त्याची रेंज दिलेली असते. आणि एखादी व्हॅल्यू अशी असते की किती पण आली तरी चालते, 10 येऊ दे नाही, 100 येऊ दे नाही, तर 1000 येऊ दे, त्याला म्हणायचं अनस्पेसिफाईड पॅरामीटर. अनस्पेसिफाईड पॅरामीटर. मग याच्यानंतर मी तुम्हाला काल जॉन्सन्स मेथड सांगितली, जी आता मी हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरणार आहे. आता या जॉन्सन्स मेथड मध्ये 3 इक्वेशन आहेत. एक प्रायमरी डिझाईन इक्वेशन, दुसरं सबसिडरी इक्वेशन आणि तिसरं लिमिट इक्वेशन. आता हे 3 इक्वेशन काय आहेत, तर तुमची फंक्शनल रिक्वायरमेंट कम्प्लीट व्हायला पाहिजे, प्लस तुम्हाला जी ऑप्टिमम पाहिजे आहे त्याचं इक्वेशन. आता समजा तुम्हाला सांगितलं त्याचं कॉस्ट कमी करा, वेट कमी करा, तर याच्या वेटचं जे इक्वेशन आहे ते म्हणजे तुमचं प्रायमरी डिझाईन इक्वेशन आहे, कारण की तुम्हाला ऑप्टिमम काय करायचं आहे, वेट. त्यामुळे वेटचं इक्वेशन म्हणजे प्रायमरी डिझाईन. आता आपल्याला जो प्रॉब्लेम आहे तिथे कॉस्ट कमी करा सांगितल्या, म्हणजे कॉस्टचं जे इक्वेशन असणार आहे तिथलं प्रायमरी डिझाईन इक्वेशन असणार. त्यानंतर याच्या डिझाईनसाठी डिझाईनचे जे इक्वेशन असते, डिझाईनचे म्हणजे स्ट्रेसवरून जे येतील ते म्हणजे तुमचे काय असणार, सबसिडरी डिझाईन इक्वेशन. सबसिडरी म्हणजे स्ट्रेसची इक्वेशन किती पण असतील, 1, 2, 3 किती पण असतील, आता इथे एक आहे, किती पण असू शकतात. ठीक आहे, स्ट्रेसचं इक्वेशन म्हणजे सबसिडरी. त्यानंतर तुमचा जो स्ट्रेस असतो परमिसिबल तो समजा 150 आहे. याचा अर्थ काय, तुमच्या मटेरियल मधला स्ट्रेस हा 0 ते 150 असायला पाहिजे. 150 पेक्षा जास्त झालं तर मटेरियल काय होणार, फेल होणार. म्हणजे ते लिमिट दिले 0 ते 150.
ठीक आहे. त्यामुळे ते परमिसिबलची व्हॅल्यू जी असते ती काय असते, लिमिट व्हॅल्यू असते. मग हे 3 इक्वेशन फॉर्म करायचे आणि कंबाईन करायचे. कसे कंबाईन करायचे त्याचा आपण प्रॉब्लेम मध्ये बघणार. ठीक आहे. मग मी आता प्रॉब्लेम कडे जातो. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये गोष्ट लक्षात ठेवा, 3 इक्वेशन फॉर्म करायचे आहेत. प्रायमरी डिझाइन इक्वेशन, सबसिडरी डिझाइन इक्वेशन आणि लिमिट इक्वेशन. प्रायमरी म्हणजे जो ऑप्टिमम पाहिजे त्याचं इक्वेशन. सबसिडरी म्हणजे ते सोडून राहिलेले डिझाईनचे इक्वेशन म्हणजे सबसिडरी. आणि लिमिट म्हणजे नॉर्मली सिग्मा परमिसिबल जे इक्वेशन असते ते म्हणजे लिमिट इक्वेशन. आता मी प्रॉब्लेम मध्ये येतो. या टेबलचा आता काही विचार करायचा नाही, फक्त प्रॉब्लेम वाचायचा. टेबलचा यूज सगळ्यात शेवटला आहे, नंतर सांगतो त्याचा यूज कसा करायचा. आता वाचा. अ टेन्साईल बार ऑफ लेंथ 200 mm. ठीक आहे. म्हणजे एक बार दिलाय आणि त्याची लेंथ दिल्या 200 mm. मी इथे दाखवतो. हा एक टेन्साईल बार आहे, ही याची लेंथ आहे. ठीक आहे. टेन्साईल बार आहे म्हणजे हा त्याच्यावरचा फोर्स आहे. हा टेन्साईल बार, त्याची लेंथ मला दिली 200 mm. लेंथ 200 mm. सब्जेक्टेड टू कॉन्स्टंट टेन्साईल फोर्स ऑफ 5000 न्यूटन. हा जो फोर्स आहे तो दिलाय 5000 न्यूटन, हा दिलाय. पुढे काय म्हणले, डिझाइन द बार विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ मिनिमायझिंग द कॉस्ट. म्हणजे आता माझं इथं ऑप्टिमम डिझाईन कुठला असणार, की ज्या डिझाईन मध्ये कॉस्ट काय असणार, मिनिमम. ज्या डिझाईन मध्ये कॉस्ट काय असणार, मिनिमम, ते म्हणजे माझं काय असणार, ऑप्टिमम डिझाईन. ठीक आहे. म्हणजे हा बार पण फेल होता कामा नये आणि कॉस्ट पण मिनिमम राहायला पाहिजे. जी फंक्शनल रिक्वायरमेंट काय असणार, हा बार फेल होता नाही, टेन्शनच्या अंडर फेल होऊ शकतो ना, त्यामुळे फेल होऊ नये हे तुमची फंक्शनल रिक्वायरमेंट झाली. जे फेल होता कामा नये, प्लस त्याची कॉस्ट काय असायला पाहिजे, मिनिमाइज. तो म्हणजे तुमचं ऑप्टिमम डिझाईन असणार होता. म्हणजे ऑप्टिमम डिझाईनसाठी काय पाहिजे, कॉस्ट मिनिमम पाहिजे, हे लय महत्वाचं. ठीक आहे. आउट ऑफ द फॉलोइंग मटेरियल, त्यासाठी तिने 4 मटेरियल दिलेत. ठीक आहे. ह्याचा नंतर विचार करूया मटेरियलचा. आता मला लेंथ दिले, फोर्स दिलाय. ठीक आहे. आता मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करतो. पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या आधी त्यात त्याने एक गोष्ट जी दिली नाही ती फक्त मी इथे लिहितो. त्याचा फॅक्टर ऑफ सेफ्टी दिलाय 2. ठीक आहे. फॅक्टर ऑफ सेफ्टी 2 आहे, नंतर लागणार आहे म्हणून मी आता लिहून ठेवला फॅक्टर ऑफ सेफ्टी 2. चलो. आता मला सगळ्यात पहिल्यांदा पहिलं इक्वेशन बनवायचं आहे. पहिलं इक्वेशन म्हणजे कुठलं असणार, प्रायमरी डिझाइन इक्वेशन म्हणजे पीडीई. बघा, प्रायमरी डिझाइन इक्वेशन. सांगा काय ऑप्टिमम करायचं आहे मला इथं, काय ऑप्टिमम करायचं आहे, मटेरियल कॉस्ट. कॉस्ट मिनिमम करायची आहे. म्हणजे कॉस्टचे जे इक्वेशन असणार आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल ती इथे लिहितो. कॉस्ट ऑफ मटेरियल सी म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल इज इक्वल टू. आता इथं जरा जावा या टेबलमध्ये, तुम्हाला इथं मटेरियल कॉस्ट दिसते बघा. मटेरियल कॉस्ट रुपीज पर केजी आहे. म्हणजे 1 किलोचा बार असेल तर त्याचे रुपये दिले तिथं. मी एक एक्झाम्पल घेतो, तुम्हाला सांगतो. समजा 1 किलोला 10 रुपये लागतात, त्या मटेरियलला 1 किलोला 10 रुपये लागतात. आणि जर समजा माझ्या मटेरियलचं टोटल वेट 10 किलो आहे, मग तुम्ही कसं काढणार रे, किती रुपये लागतात ते. 1 किलोला 10 रुपये आणि तुमचं टोटल वेट 10 किलो आहे. 10 into 10. 10 into 10, 100. 1000. कॉस्टला तुम्ही काय करणार, वेट न मल्टिप्लाय करणार ना, बरोबर आहे ना. हो. वेट नाही, मास न, केजी आहे ना, मास न मल्टिप्लाय करणार. म्हणून मी लिहितो कॉस्ट पर केजी, जी काय असेल 10 रुपये, त्याला तुम्हाला काय करायला पाहिजे, मास न मल्टिप्लाय करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे समजा 10 रुपये पर किलो आहे, तर किती किलो टोटल मास आहे तुमचं, 10 किलो, तर तुम्हाला टोटल कॉस्ट मिळेल. समजलं मी काय केलं ते, कॉस्ट पर केजी. कारण इथं मला मटेरियल कॉस्ट पर युनिट मास दिले, पर युनिट मास म्हणजे 1 किलोसाठी दिले. म्हणून 1 किलोसाठीच कॉस्ट आणि त्याला तुमचं टोटल ह्या बारचं किती मास आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 10 रुपये इंटू 10 किलो मास आहे. ठीक आहे. म्हणजे त्या मासनं मल्टिप्लाय केलं. आता ह्या कॉस्ट पर केजीला त्यानं सिम्बॉल काय वापरायला सांगितलंय बघा, स्मॉल सी. त्यामुळे मी स्मॉल सी लिहितो, स्मॉल सी. कॉस्ट पर केजी इंटू मास. मासचं इक्वेशन काय असतं रे, मास कसं काढतो आपण, व्हॉल्यूम डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास म्हणजे काय, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. ओके. सी इंटू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सांगा. व्हॉल्यूम, ह्याचा व्हॉल्यूम काढायचा आहे, ह्याचा व्हॉल्यूम कसा काढणार, ह्या मटेरियलचा, लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट.
बघा क्रॉस सेक्शन एरिया इंटू काय करणार तुम्ही लेंथ, बरोबर आहे. तर क्रॉस सेक्शन एरिया इंटू लेंथ इंटू ही डेन्सिटी तशीच ठेवतो. सी म्हणजे कॉस्ट, स्मॉल सी म्हणजे कॉस्ट पर युनिट. ठीक आहे, याला म्हणतो इक्वेशन 1. मला प्रायमरी डिझाईन इक्वेशन मिळालं. आता जरा विचार करा, प्रायमरी डिझाईन इक्वेशन मध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल इज इक्वल टू काय आलं, कॉस्ट पर केजी इंटू एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. ठीक आहे, आणि हे तुमचं प्रायमरी डिझाईन इक्वेशन आलं. आता याचा काय लय विचार करत बसू नका, हे नंतर वापरायचं आहे. कसं वापरायचं नंतर सांगतो मी. प्रायमरी डिझाईन इक्वेशन झालं माझं. आता 2 नंबर प्रायमरी डिझाईन इक्वेशन झाल्यानंतर 2 नंबर कुठला असते तुमचं, सबसिडरी डिझाईन इक्वेशन म्हणजे एसडी. आता सबसिडरी डिझाईन इक्वेशन म्हणजे काय, ऍक्च्युअल हे डिझाईनचं इक्वेशन, याचं डिझाईनचं इक्वेशन. आता सांगा या बार वरती कुठला स्ट्रेस लागला, या बार वरती कोणता स्ट्रेस आहे, टेन्साईल. टेन्साईल म्हणजे टेन्साईल स्ट्रेस वरती तुम्ही डिझाईन करणार. टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला, टेन्साईल स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्स डिवाइड बाय एरिया. इक्वेशन नंबर 2. आता ह्यात काही चेंज करता येणार नाही, एरिया आणि फोर्स काय बदलता येणार, ह्यांची इक्वेशन काही लिहिता येणार नाही. ठीक आहे, डायरेक्ट मिळालं इक्वेशन 2. हे म्हणजे तुमचं काय आलं, सबसिडरी डिझाईन इक्वेशन. अजून कुठलं इक्वेशन लागेल का रे इथं डिझाईनसाठी, लागणार नाही का, कारण की नुसतं टेन्साईल फोर्सच लावलंय ना, त्यामुळे फक्त टेन्साईल फोर्सवरनं डायरेक्ट मला डायमेन्शन मिळेल, जे झालं. त्यानंतर 3रं लिमिट इक्वेशन. ही जी स्ट्रेसची व्हॅल्यू आहे ती कशी डिटरमाइन करताय तुम्ही, ही स्ट्रेसची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे ना. म्हणून तुमच्या मटेरियलमध्ये आलेला स्ट्रेस हा परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे, हा स्ट्रेस परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे किंवा इक्वल तर पाहिजे. हा तुमचा आलेला स्ट्रेस. परमिसिबल स्ट्रेस कसं काढताय तुम्ही, सिग्मा परमिसिबल एसयूटी किंवा डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी, बरोबर आहे. एसयूटी किंवा एसवायटी डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ही इथं बघा, ह्या टेबलमध्ये तुम्हाला एसवायटी दिलाय, यील्ड दिलाय, त्यामुळे मी ते एसवायटी घेतला. ओके, सो सिग्मा टीची किंमत ही परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे. परमिसिबल 150 असेल तर हा 150 किंवा 150 पेक्षा कमी पाहिजे, म्हणून इथं कमी लिहिला आणि याचा फॉर्म्युला लिहिला. समजलं, हे तुमचं 3 नंबरचं इक्वेशन, लिमिट इक्वेशन. इथला व्हॅल्यू लिमिटेड आहे, समजा परमिसिबल 150 आहे तर तुमची किंमत स्ट्रेसची 0 ते 150 असायला पाहिजे. लिमिटेड आहे म्हणजे लिमिट इक्वेशन झाली. तिन्ही इक्वेशन मिळवली. तिन्ही इक्वेशन मध्ये कुणाला प्रॉब्लेम आहे का सांगा, कारण इथनं पुढचं सोपं आहे, फक्त शांत डोकं हा प्रॉब्लेम सोडवायला, बाकी काय लागत नाही. प्रायमरी डिझाईन इक्वेशन कुणाचं इक्वेशन आणलं मी, ज्याला ऑप्टिमम करायचं आहे. ऑप्टिमम म्हणजे कोण, कॉस्टचं इक्वेशन आणलं. ठीक आहे, कसं ते पण इथनच बघितलं, हे पर केजी दिले म्हणून त्याला मासनं मल्टिप्लाय केलं आणि मग मासचं फॉर्म्युला लिहित गेलं. दुसरं, हे जर डिझाईन टेन्साईल फोर्स आहे म्हणून टेन्साईल स्ट्रेसचा इक्वेशन केलं. आणि तिसरं, हा स्ट्रेस तुमचा परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे, परमिसिबल एसवायटी डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ओके, आता मी तुम्हाला काल काय म्हटलेलं माहिती आहे काय, हे जे 3 इक्वेशन मिळतात हे कंबाईन करायला चालू करायचे. कसे कंबाईन करायचे, 1 नंबर आणि 2 नंबर कंबाईन करायचं, 1 नंबर आणि 2 नंबर. पण काय करायचं, 2 नंबर 1 मध्ये आणून टाकायचं, 2 नंबर 1 मध्ये. का, कारण की तुम्हाला कॉस्ट शोधायची आहे, हे शोधायचं आहे. त्यामुळे हे मेन इक्वेशन आहे, ह्याची कुठली तर व्हॅल्यू इथं आणून पुट करायची. ह्याची आता कुठली व्हॅल्यू पुट करता येईल बघा, ह्यात कॉमन काय रे, त्या 2 इक्वेशन मध्ये कॉमन काय बघा, एरिया. एरिया आहे. म्हणून इक्वेशन 2 मधून एरियाची किंमत काढायची, एरियाची, आणि ती इथं आणून टाकायची. एरियाची किंमत काढायची, ती इथं आणून टाकायची. ठीक आहे, मी म्हणतो फ्रॉम 1 and 2 बघा, फ्रॉम 1 and 2 मी पहिल्या 1 इक्वेशन पूर्ण लिहितो. हे टोटल कॉस्ट म्हणजे कॅपिटल सी इज इक्वल टू स्मॉल सी इंटू, स्मॉल सी म्हणजे कॉस्ट पर केजी, इंटू ए इंटू एल इंटू रो, ए इंटू एल इंटू रो. मी इक्वेशन 1 लिहिलं. आता याच्यामध्ये एरियाची किंमत टाकूया. सो सी इंटू एरियाची किंमत काय येणार बघा, इथनं सांगा इक्वेशन 2 मधनं. या एरियाला इकडे घ्या, सिग्मा टीला इकडे घ्या. सो एरिया इज इक्वल टू काय आला, एफ फोर्स डिवाइड बाय काय आला, सिग्मा टी, बरोबर. फोर्स डिवाइड बाय सिग्मा टी इंटू एल इंटू रो, ही कॉस्ट मिळाली.
ह्याला मग तुम्ही इक्वेशन नंबर 4. झालं, कंबाईन झालं माझं इक्वेशन. 1 नंबर आणि 2 नंबर कंबाईन करायचं होतं. 2 मधनं कॉमन जी गोष्ट होती एरिया, ती किंमत काढली, इथे 1 मध्ये पुट केली. 1 आणि 2 कंबाईन झाले. हे कंबाईन झालेलं इक्वेशन. सोपं आहे कंबाईन करायला. कसं कंबाईन करायचं? दोघांच्या मध्ये कॉमन काय बघायचं आणि ती व्हॅल्यू आणून तिथे टाकायची. समजलं? एरिया कॉमन होता म्हणून इक्वेशन 2 मधनं एरियाची किंमत काढली आणि आणून टाकली. आता माझं कंबाईन झालेलं आहे. आता हे जे कंबाईन झालेलं इक्वेशन आहे 1 आणि 2चं, त्याच्यामध्ये कोणाला कंबाईन करायचं? आता त्याच्यामध्ये कोणाला कंबाईन करायचं? 3 ला कंबाईन करायचं. 3 ला. आता आत्ताचं हे जे आलेलं इक्वेशन आहे, हे इक्वेशन आणि हे इक्वेशन 3 नंबर, ह्यांच्यात कॉमन काय आहे? सिग्मा टी. सिग्मा टी. सिग्मा टी. म्हणजे आता सिग्मा टीची किंमत काय करायची? ती पुट करायची. सो फ्रॉम, किंवा मी तो म्हणतो कंबाईन, मुद्दाम लिहितो कंबाईन. फ्रॉम, आता इक्वेशन काय येणार? 4 आणि हे तुमचं इक्वेशन कुठलं आहे? 3. हे कंबाईन करणार आहे. 4 and 3 मुद्दाम ब्रॅकेट मध्ये लिहितो, हे कंबाईन करायला आहे. आता पहिला 4 आहे असं लिहितो. C इज इक्वल टू C इंटू F डिवाइड बाय सिग्मा टी इंटू L इंटू रो. हे इक्वेशन झालं. त्यात सिग्मा टीची किंमत आता पुट करा. स्मॉल c F डिवाइड बाय, इथे लिहितो, इंटू L इंटू रो. आता सिग्मा टीची किंमत हे लेस किंवा इक्वल, आता इक्वल घ्या तुम्ही, ऑप्टिमम घ्या इक्वल. काय? SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. इथे लिहितो SYT डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. आत्ता जे इक्वेशन आलं हे 5 नंबर, हे तुमचं सगळे इक्वेशन कंबाईन केल्यानंतरच आहे. म्हणजे 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर सगळंच कंबाईन केल्यानंतरचं इक्वेशन आलं. ठीक आहे. आता इक्वेशन जरा व्यवस्थित लिहितो. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे. 5 पुढे लिहितो इथं 5. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर घ्या. C इंटू F इंटू हा फॅक्टर ऑफ सेफ्टी इंटू L इंटू रो डिवाइड बाय SYT इज इक्वल टू ही कॉस्ट आली. इक्वेशन नंबर 5. म्हणजे हे इक्वेशन असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉस्ट काय पाहिजे? मिनिमम पाहिजे. आता इक्वेशन मिळाल्यानंतर कोणत्या कोणत्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या ह्यात पुट करा, ज्या माहित आहेत त्या. इकडे या, मला लेंथ दिली बघा, किती आहे? 200. फोर्स दिलाय 5000 आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आहे? 2. ज्या किमती माहित आहेत त्या पुट करा. लेंथ 200, फोर्स 5000, फॅक्टर ऑफ सेफ्टी 2, जे दिलंय गिवन मध्ये पुट करा. C इन फोर्स 5000, फॅक्टर ऑफ सेफ्टी 2, लेंथ 200. हे किती आहे ते सांगा मल्टिप्लाय करून. 5000 गुणिले 2 10,000, 10,000 गुणिले 200. किती? 2 into 10⁶. 2 into 10⁶. जे राहिलं म्हणजे काय? स्मॉल c इंटू रो डिवाइड बाय SYT. हे राहिलं बघा. ओके, हे इक्वेशन नंबर 6 म्हणतो. आता तुम्ही मला सांगायचं, एक साधा प्रश्न माझा, जर तुम्हाला कॉस्ट मिनिमम पाहिजे असेल, कॉस्ट मिनिमम, तर ही व्हॅल्यू कशी असायला पाहिजे? मिनिमम. ही मिनिमम यायला पाहिजे. म्हणजे C इंटू रो डिवाइड बाय SYT ही किंमत जेवढी कमी येणार तेवढी कॉस्ट कमी असणार. ठीक आहे. म्हणून मी म्हणतो टू गेट मिनिमम कॉस्ट ऑफ मटेरियल, C इंटू रो डिवाइड बाय SYT शुड बी मिनिमम. म्हणजे कॉस्टची किंमत मिनिमम पाहिजे असेल तर ही किंमत पण काय यायला पाहिजे? मिनिममच यायला पाहिजे. सगळ्यांना समजलं इथपर्यंत? आता प्रॉब्लेम आपला 80% संपलाय. आता C इंटू रो डिवाइड बाय SYT पाहिजे मला. इकडे या, हा टेबल दिसतोय. आता या टेबलचा यूज करायचा. त्या टेबलमध्ये इथं अजून एक कॉलम ऍड करायचा, आपण ऍड करायचा. आणि हा कॉलम कुठला असणार? कुठली किंमत मिनिमम पाहिजे आहे? C इंटू रो डिवाइड बाय SYT ही किंमत मिनिमम पाहिजे आहे. ठीक लिहायचं. C इंटू रो डिवाइड बाय SYT ही किंमत शोधायची.
समजलं? सी इंटू रो डिवाइड बाय SYT ही किंमत शोधायची. आता जरा किंमत शोधताना गंमत काय सांगतो, लक्ष द्या, जरा व्यवस्थित करावं लागते. SYTचं युनिट बघा काय आहे. काय रे? mm square. MM स्क्वेअर per आहे. MM स्क्वेअर आहे, न्यूटन पर MM स्क्वेअर. हा, तर रो डेन्सिटीचं युनिट बघा. kg per आता meter जर cube. मी हे सगळं एकत्र करायला गेलो तर एक तर ह्यो MM असायला पाहिजे, नाहीतर एक तर ह्यो मीटर असायला पाहिजे. काय करूया सांगा? डेन्सिटी MM मध्ये करायचं. करा. हे डेन्सिटी MM मध्ये करायला घोळ होतोय. SYT SYT मीटर. याला करूया. हा, कसं करायचं सांगतो, इथं लक्ष द्या. इथं स्टार करून लिहितो. न्यूटन पर MM स्क्वेअर म्हणजे काय असतं रे? मेगा पास्कल. बरोबर आहे ना? न्यूटन पर MM स्क्वेअर म्हणजे काय असते? मेगा पास्कल. मेगा पास्कलच न्यूटन पर MM स्क्वेअर म्हणते ना. मेगा म्हणजे 10⁶ आणि पास्कल म्हणजे काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन per meter. म्हणजे थोडक्यात काय करायचं, 10⁶ न मल्टिप्लाय करायचं, आपोआप मीटर मध्ये गेलं. ह्या व्हॅल्यूला फक्त 10⁶ न काय करायचं, मल्टिप्लाय करायचं या व्हॅल्यूला. समजलं सगळ्यांना? या व्हॅल्यूला 10⁶ न मल्टिप्लाय करा, जे आपोआप हे कशामध्ये जाते? मीटर मध्ये जाते. त्यामुळे मल्टिप्लिकेशन करताना मी आता इथे लिहित नाही ते, पण तुम्ही लक्षात ठेवायचं, हे 130 इंटू किती आहे इथं? 10⁶ आहे, तर हे मीटर मध्ये हे मीटर मध्ये जाणार. ओके, चलो आता लक्ष द्या रे. पहिलं प्लेन कार्बन स्टील साठी सी कॉस्ट ऑफ मटेरियल किती आहे बघा, 16 इंटू रो किती आहे? 7500 डिवाइड बाय 130 इंटू 10⁶. सॉल्व्ह करून सांगा किती आहे. सी 16 रो 7500 डिवाइड बाय SYT 130 इंटू 10⁶ डिवाइड बाय 923.07 into 10 to minus 9 to 3.07 into 10 to minus 6. ओके, चलो हे पहिलं मिळालं. आता दुसऱ्यासाठी काढायचं, अल्युमिनियम अलॉयसाठी. कॉस्ट 32 इंटू डेन्सिटी 3000 डिवाइड बाय SYT 50 इंटू 10⁶. 32 इंटू 3000 डिवाइड बाय 50 इंटू 10⁶. $1920 into 10 to minus 6. 1920 Into 10 to minus 6. ओके, आता 3 नंबर साठी कॅल्क्युलेट करा. टायटॅनियम अलॉयसाठी कॉस्ट 480, कॉस्ट डेन्सिटी 4800, SYT 90 इंटू 10⁻⁶. 90 इंटू 10⁻⁶. किती येते? 25600 into 10 to minus 6. 25600 इंटू 10⁻⁶. ओके, आता लास्ट ह्याची कॉस्ट 32 आहे. 32 डेन्सिटी 2100, 32 इंटू 2100 डिवाइड बाय 20 इंटू 10⁻⁶. $3360 into 10 to minus 6. 3360 इंटू 10⁻⁶. ओके, सगळी उत्तरं मिळालीत. आता जरासं इकडे या. मगाशी आपण काय म्हटलं, ही कॉस्ट ह्याच्यावर डिपेंड आहे. कॉस्ट कमी पाहिजे असेल तर ही किंमत कमी पाहिजे. आता टेबलमध्ये जावा आणि किंमत कमी म्हणजे किती येते बघा. ह्यातलं सगळ्यात मिनिमम कोण आहे? या सगळ्यांच्यात मिनिमम कोण आहे? आता ज्या किमती शोधल्या आपण, ह्यात सगळ्यात मिनिमम कोण आहे? प्लेन कार्बन. प्लेन कार्बन स्टील. प्लेन कार्बन स्टीलची किंमत ही मिनिमम आहे. याचा अर्थ ह्या डिझाईन मध्ये ह्याचं मटेरियल तुम्हाला कुठलं सिलेक्ट करायला लागणार? ह्यापैकी प्लेन कार्बन स्टील सिलेक्ट करायला लागणार, तर कॉस्ट काय येणार? मिनिमम येणार. म्हणून मी म्हणतोय इथं फ्रॉम टेबल कॉस्ट ऑफ
C into rho divided by SYT is minimum for plain carbon steel. Therefore, select plain carbon steel material. म्हणजे आता तिचं मटेरियल मी कुठलं घेणार, प्लेन कार्बन स्टीलच घेणार, कारण की त्याची ही जी किंमत आहे फॉर्म्युला आलेली त्यातली ही मिनिमम मिळाल्या. हा टेबल आपण बनवलाय, हा टेबल आपण बनवायचा असतो नेहमी, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे ही बाजू मी नेहमी इथं मोकळी सोडत असतो. आता मला यातनं मटेरियल कळलं माझं प्लेन कार्बन स्टील आहे. चलो आता कॉस्ट किती येणार, आता ही जी व्हॅल्यू आली ही इथं पुट करा. म्हणतो फ्रॉम 6 कॉस्ट इज इक्वल टू 2 into 10⁻⁶ इंटू C इंटू रो डिवाइड बाय SYT ची किंमत शोधलेली आहे प्लेन कार्बन स्टीलची. किती आहे बघा, 923.07 इंटू 10⁻⁻6. 923.07 इंटू 10⁻⁻6 किती आहे ते सांगा. 1846.14. 1846.14. म्हणजे तो जर शाफ्ट तुम्ही डिझाईन केला तर त्याची कॉस्ट मिनिमम म्हणजे ती किती असणार, 1846 रुपये. मिनिमम म्हणजे किती आली, 1846. पण प्रॉब्लेम संपला नाही, कॉस्ट मिळाली म्हणजे संपला नाही. डायमीटर काढलाय का तुम्ही, याचं डिझाईन करायचं म्हणजे डायमीटर पण मिळायला पाहिजे ना. डायमीटर शोधलाच नाही मी फक्त कॉस्ट काढली. आता कॉस्ट मिनिमम किती येणार माझी, 1846 रुपये येणार आहे. सगळ्यांना इथंपर्यंत समजले. म्हणजे आता ऑप्टिमम डिझाईनला मला मिनिमम कॉस्ट काढ म्हटलं, मी मिनिमम कॉस्ट काढून ठेवली. किती, 1846 रुपये तर लागणार मिनिमम कॉस्ट. पण या शाफ्टचा डायमीटरच काढला नाही. आता शाफ्टचा डायमीटर शोधूया, जरा मागे या. शाफ्टचा डायमीटर शोधण्यासाठी इक्वेशन कुठं तुम्हाला मिळेल बघा, विथ डायमीटर किंवा एरिया. कुठं आहे बघा, जरा असं इथं आहे बघा, हे लक्ष द्या, इथं आहे बघा, इथं आहे बघा. या इक्वेशन मधून तुम्हाला एरिया मिळेल. कॉस्ट माहित आहे आता, सी पर केजी ची कॉस्ट माहित आहे, लेंथ माहित आहे, डेन्सिटी माहित आहे. या सगळ्यात बाकीच्या किमती पुट करा, तुम्हाला एरिया मिळते. एरिया म्हणजे तुम्हाला डायमेन्शन मिळतं. फ्रॉम इक्वेशन 1 पहिला इक्वेशन 1 पूर्ण लिहितो. कॉस्ट इज इक्वल टू स्मॉल सी इंटू ए एल रो, स्मॉल सी इंटू ए इंटू एल इंटू रो. कॉस्ट किती आली तुमची, इथं आहे 1846.14. स्मॉल सी कुठलं मटेरियल घेतलं रे तुम्ही, प्लेन कार्बन स्टील ना, सी किती आहे बघा, स्मॉल 16 आहे. त्यामुळे हा 16 आहे. एरिया माहित नाही, लेंथ प्रॉब्लेम मध्येच दिले 200 इंटू डेन्सिटी. डेन्सिटी इकडे या, डेन्सिटी किती आहे बघा, डेन्सिटी 7500. पण हे पुट केलं तर घोळ झाला. आता काय घोळ झाला सांगा. लेंथ तुम्ही MM मध्ये लिहिल्या का मीटर मध्ये, MM मध्ये लिहिल्या, आणि डेन्सिटी कशामध्ये आली, मीटर मध्ये आली. मग आता ह्याला मीटर करतो, हे सोपं आहे. म्हणजे 10⁻³ 200 इंटू 10⁻³ हे म्हणजे 0.2 रे, म्हणजे थोडक्यात 0.2 मीटर मध्ये घेतली. हा, हे सॉल्व्ह करा, तुम्हाला एरिया मिळेल. हे सॉल्व्ह करा, ह्या सगळ्या गोष्टी इकडे ट्रान्सफर करा, एरिया मिळेल. $76.92 into 10⁻³ मीटर स्क्वेअर. सगळं मीटर मध्ये गेलं ना, मीटर स्क्वेअर. समजलं, एरिया मिळाला. पण सांगा शाफ्टचा एरिया काय असतो, सर्क्युलर आहे ना, सर्कलचा एरिया काय, π/4d². आता एरियाची किंमत लिहितो इथं, π/4d² इज इक्वल टू 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, पाय ने डिवाइड करा, 4 ने इकडे मल्टिप्लाय करा, पाय ने डिवाइड करा, आणि त्याचा रूट घ्या, तुम्हाला डायमीटर मिळते. जरा एरिया काय तर चुकलाय असं मला वाटते रे. एरिया काय तर चुकलाय बघा कॅल्क्युलेट करायला. बाकीचं सगळं अगोदरचं बरोबर आहे, एरिया फक्त चुकलाय.
तर तोच येतोय. तोच येतोय. ठीक आहे, असू दे. करा कॅल्क्युलेटर. सांगा किती ते डायमीटर? 0.3129 मीटर. 0.3129 म्हणजे 312 mm. त्यामुळे शाफ्टचा डायमीटर हा किती आला? 312 mm. ठीक आहे. डायमीटर मिळाला, कॉस्ट मिळाली, प्रॉब्लेम संपला. आता मी जरा परत मागे जातो, मग तुम्हाला काय डाऊट असेल तर विचारा. मला काय दिलं तर हे डिझाईन करा सांगितलेलं आणि याची कॉस्ट मिनिमम करा सांगितलेली. कॉस्ट मिनिमम करण्यासाठी मी काय केलं, कॉस्टचं इक्वेशन लिहिलं. पण इथं बघा, मटेरियल कॉस्ट पर युनिट मास दिलं, म्हणून मी त्याला मासने मल्टिप्लाय केलं की टोटल कॉस्ट मिळते. मास म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इंटू डेन्सिटी. एक पहिलं इक्वेशन. दुसरं टेन्साईल स्ट्रेस आहे, म्हणजे डिझाईनचं इक्वेशन स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स डिवाइड बाय एरिया. नंतर तिसरं लिमिट इक्वेशन, तुमचा स्ट्रेस हा परमिसिबल पेक्षा कमी पाहिजे. परमिसिबलचा फॉर्म्युला काय? SYD डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. हे 3 इक्वेशन म्हणजे पीडीई, SDE आणि लिमिट, हे 3 कंबाईन करायचे. 1-2 कंबाईन करण्यासाठी 1 मध्ये 2 ची किंमत टाकायची, कारण हे मेन इक्वेशन असते. इथं एरियाची किंमत इथे टाकायची. सिग्मा टी डिवाइड बाय फोर्स, फोर्स डिवाइड बाय सिग्मा टी, फोर्स डिवाइड बाय सिग्मा टी. आता या इक्वेशन मध्ये लिमिट पुट करायचं. लिमिट म्हणजे सिग्मा टीची किंमत पुट केली, सिग्मा टीची किंमत SYD डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी. ज्या किमती माहित आहेत त्या पुट केल्या, हे इक्वेशन मिळालं कॉस्ट. या कॉस्टच्या इक्वेशन मध्ये मला काय कळलं, कॉस्ट जर मिनिमम पाहिजे असेल तर ही व्हॅल्यू पण मिनिमम यायला पाहिजे. म्हणून ही व्हॅल्यू मी टेबलमध्ये जाऊन शोधली, टेबलमध्ये जाऊन. मग मिनिमम मिळाली मला प्लेन कार्बन स्टीलला, त्यामुळे मी प्लेन कार्बन स्टील मटेरियल सिलेक्ट केलं. ती किंमत इथं पुट केली, सी इंटू रो डिवाइड बाय SYD, तुम्हाला कॉस्ट मिळाली. कॉस्टची किंमत इक्वेशन 1 मध्ये पुट केली, तुम्हाला डायमीटर. बघा, मग ही कॉस्ट जी मिळाली, ही व्हॅल्यू टेबल मधनं शोधली मी, इथं आणून पुट केली, तुम्हाला कॉस्ट मिळाली. इक्वेशन 1 मध्ये कॉस्टची किंमत टाकली, तुम्हाला एरिया मिळाला आणि त्यावरनं डायमीटर मिळाला. ठीक आहे. जरा तरी पण मी ही पाठवतो, इथं कुठं घोळ झालाय, जरासं कॅल्क्युलेशन मध्ये तुमचा घोळ झालेला आहे. ठीक आहे, पण मी आता सोडवले पूर्ण. मी तुम्हाला याची PDF पाठवतो. ऍक्च्युअली मी काय करतो, आज पूर्णच ह्या टॉपिकची PDF तुम्हाला पाठवून देतो, पूर्ण टॉपिकची. ठीक आहे, आज काय डाऊट असेल तर विचारा. सोपा आहे का अवघड आहे प्रॉब्लेम?